आता हा प्रॉब्लेम वेक्टर्स वर आहे बघा. माझ्या अगोदर सॉल्व्ह केलं तर चालेल. यामध्ये फोर्स दिलाय, फोर्स ऍक्टिंग ऑन पार्टिकल and displacement also given. Okay, but displacement मध्ये y component of displacement unknown आहे x, and to find out x work done दिलंय आणि आपल्याला फाइंड करायचं आहे x. मग वर्क डनचा फॉर्म्युला काय असतोय? वर्क डन इज फोर्स इंटू नाही डॉट डिस्प्लेसमेंट. हा डॉट प्रोडक्ट आहे. वर्क दिलंय, बरं वर्क काय त्याचं फोर्स किती आहे? 3i plus 6j cap minus plus 2k cap dot minus 4i cap plus xj cap plus 3k cap. W किती दिलंय? 12. काय करायला लागतं डॉट प्रोडक्ट मध्ये? आपण काय करतोय? सही इकडे बोर्ड कडे बघा. तुम्हाला येते श्रद्धा? मग 2 मिनिट थांबा. डॉट प्रोडक्ट मध्ये काय करतोय आपण? कोइफिशियंट 3i आणि -3 ह्यांचा आपण काय घेतोय? मल्टिप्लिकेशन घेतोय टू फाइंड मॅग्निट्यूड. प्लस 6 इंटू वॉट? एक्स. आणि झेडचं किती आहे? 2 इंटू इकडं के 3. इज इट राईट? काय केलं का आला मयुरेश? ओके, 3 मल्टिप्लाय विथ -4, 6j 6x, 2k 3k. मग किती आलं? 12. इट इज अ -12 प्लस 6x प्लस 6. किती आन्सर येणार? 3. व्हेरी गुड. सो 12 -12 प्लस 12 झालं 24 -6 इज इक्वल टू 6x. हे सिंपल मॅथ्स माहित आहे, लेफ्ट टू राईट. And 24 minus 6, 18 divided by 6 is equal to what? X. So X किती आलं? अंडरस्टूड? केला सॉल्व? ओके.